नमस्कार मित्रांनो, मी किशन जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या शिव आयुर्वेदालय या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्या विषयाची माहिती प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक महिलेला असणं आवश्यक आहे, ते म्हणजे आपल्या आयु केअर सॅनिटरी नॅपकिन बद्दल। मित्रांनो, मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या पॅडचे ब्रँड्स आहेत, पण त्यामध्ये प्लास्टिकचा वापर केलेला जातो, रसायनाचा वापर केलेला असतो, त्याचबरोबर सुगंधी रसायनाचा सुद्धा वापर केलेला असतो। त्यामुळे काय होतं, खरचटणं, खाज सुटणं यासारख्या अनेक आजारांना महिलांना तोंड द्यावं लागतं। परंतु जर आपण आयु केअर सॅनिटरी नॅपकिन बद्दल जर विचार करायला गेलो तर यामुळे तसे काही अडचणी होत नाहीत, कारण हे 100% हर्बल म्हणजे चांगल्या पद्धतीचं आहे। याच्यामध्ये एक मॅग्नेटिक चिप बसवलेली आहे, त्यामुळे काय होतं तर महिलांना पिरियडच्या दरम्यान जो अशक्तपणा जाणवत असतो, जो त्रास होत असतो, तो रोखण्याचं सुद्धा काम हे करतं। त्याच्यानंतर आहे बॅक्टेरियाची वाढ जी होत असते त्या टायमिंगला, तर ती बॅक्टेरियाची वाढ होण्यापासून रोखतं। त्याचबरोबर जी वास सुटतो तो वास थांबवण्याचं देखील काम हे आपलं सॅनिटरी नॅपकिन करतं। त्याचबरोबर कोरडं ठेवतं आणि लिकेज पासून संरक्षण देतं। कोरडं तर ठेवतात, परंतु वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये काही लिकेज होतात, ते लिकेज पासून संरक्षण करण्याचं सुद्धा हे काम करतं। आणि जर आणखीन महत्त्वाचा जर याचा फायदा आपण समजून घ्यायचा म्हणलं तर उष्णता आणि ओलावा कमी करण्याचं काम सुद्धा हे आपलं आयु केअर सॅनिटरी नॅपकिन करतं। तर हे 100% जर विचार करायला गेलं तर अँटीबॅक्टेरियल विथ हायजीन म्हणजे खूप जबरदस्त असे याचे रिझल्ट तर आहेतच। आपण वापरल्याच्या नंतर लगेच महिलांना हे लक्षात येईल। आणि 7 लेयर प्रोटेक्शन आहे, 7 स्तरांचा याच्यामध्ये वापर केलेला आहे। तर आता माझ्यासोबत मित्रांनो जे साधारणपणे जास्त महिला वापरतात असं प्रोवेज कंपनीचे पॅड मी आणलेले आहेत, त्याच्यानंतर विस्परचे पॅड आणलेले आहेत, आणि हे आपला मी तुमच्यासाठी रिकमेंड जे करत आहे ते आपलं आयु केअर सॅनिटरी नॅपकिन, हे तिन्ही पॅड आहेत, हे सगळ्यात जास्त मार्केटमध्ये वापरले जातात। तर आपण एक याचा लाईव्ह डेमो मी तुमच्यासमोर करणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की कोणते पॅड हे आपल्यासाठी, आपल्या घरातील महिलेसाठी, आपल्या बहिणीसाठी, म्हणजे आपल्या घरात जे कोणी स्त्री असतील त्यांच्यासाठी कोणते बेस्ट राहतील। जर ह्या महिला व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी कोणते बेस्ट राहतील हे लगेच त्यांच्या लक्षात येईल। तर एक 2 मिनिटाचा मी तुम्हाला डेमो या ठिकाणी करून दाखवणार आहे। तर मित्रांनो बघू शकतात, आपण तिन्ही पॅड या ठिकाणी घेतलेला आहे। हे आपलं मार्केटचं प्रोवेज आणि विस्परचा पॅड आहे, आणि हे आपलं आयु केअर सॅनिटरी नॅपकिन आहे। यामध्ये तुम्हाला दिसत असेल ही मॅग्नेटिक चिप या ठिकाणी वापरली गेलेली आहे। तर तिन्ही पॅडमध्ये आपण समप्रमाणे एवढं पाणी टाकणार आहोत, म्हणजे साधारणपणे एवढं ब्लड एका टायमिंगला एका महिलेचं जात असतं, तर त्याच्या हिशोबाने आपण एवढं पाणी घेतो। तर सगळ्यात पहिले आपण प्रोवेजच्या पॅडमध्ये टाकूयात। प्रोवेजच्या पॅडमध्ये टाकलं, त्यानंतर तेवढंच पाणी विस्परच्या पॅडमध्ये टाकू, आणि त्यानंतर तेवढंच पाणी तर तिन्ही आपण पॅडमध्ये समप्रमाणात पाणी टाकलेलं आहे। जर मी याला हात लावायचा प्रयत्न केला तर हे मला लगेच ओलं लागायले, हे पण ओलं लागत आहे। याच्यामधून तर अक्षरशः पाणी सुद्धा दाबल्याच्या नंतर बाहेर यायले। पण हे आपलं जे आयु केअरचं सॅनिटरी नॅपकिन आहे, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सगळं कोरडं, अजिबात मला याच्यामध्ये ओलावा जाणवत नाही। हे याचंच उलटं पाणी थोडं हाताला लागलेलं आहे। या जर हाताने मी याला स्पर्श करायचा प्रयत्न केला, हे बघा एकदम कोरडं जशाला तसं, म्हणजे याच्यामध्ये किती क्षमता आहे हे आपल्याला याच्या माध्यमातून दिसून येतं। तर तुम्ही तिन्ही पॅडचे डेमो या ठिकाणी बघितलेले आहेत, आणि तुम्हाला मी दाखवलं सुद्धा। तुम्हाला जर असा विश्वास बसत नसेल तर आपल्या परभणीच्या आमच्या शिव आयुर्वेदालयाच्या तुम्ही ऑफिसला सुद्धा येऊ शकता। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या डोळ्याच्या समोर मी डेमो करून दाखवू शकतो। तर मित्रांनो, हे 2 पॅड तर लगेच ओले लागेल, दोन्हीतून हे पाणी बाहेर येत आहे। मी याच्यामध्ये आणखीन सुद्धा एक टाकतो, जेवढं आपण या दोन्ही पॅडमध्ये पाणी टाकलं होतं त्याच्या पुन्हा एकदा या पॅडमध्ये मी पाणी टाकतो। या ठिकाणी याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकल्याच्या नंतर सुद्धा मला मित्रांनो हे कोरडं जाणवत आहे। तुम्हाला जर असा विश्वास बसत नसेल तर मी हे चिपकले याला तुम्हाला दाखवतो, हे आणखीनही कोरडं आहे जशाला तसं, जसं म्हणजे या दोन्ही पॅडपेक्षा दुपटीने मी याच्यामध्ये पाणी टाकलं तरी सुद्धा हे एकदम कोरडं जाणवत आहे। आणि पाठीमागून सुद्धा बसू शकता, अजिबात लिकेज होण्याची कोणतीही भीती या पॅडपासून नाही। पण हे जे पॅड पहिले आपण वापरले होते, याला जर स्पर्श जरी केला तर लगेच माझे हात काय व्हायले तर ओले होत आहेत।
तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मित्रांनो, प्रत्येक महिलेसाठी हे आपले सॅनिटरी नॅपकिनचं जे पॅड आहेत हे खूप जास्त उपयुक्त आहेत. याच्या भरपूर फायदे सुद्धा आहेत, जे फायदे मी तुम्हाला आता सांगितले सुद्धा. तर नेमकं आपल्या आयु केअरचे सॅनिटरी नॅपकिन का आपण वापरले पाहिजे, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मॅग्नेटिक चिप बसवलेली आहे. हे एकदम हर्बल आहे, याच्यामध्ये कुठलेही केमिकल वापरलं गेलेलं नाही, कुठलीही प्लॅस्टिक याच्यामध्ये वापरली गेलेली नाही. मार्केटचे जे आपण दुसरे पॅड वापरतो त्याच्यामुळे भरपूर महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. मित्रांनो, आपल्या घरच्या प्रत्येक स्त्रीची सुरक्षा ही आपल्या हातामध्ये आहे, म्हणून आपण हे प्रत्येकाला हे आपले सॅनिटरी नॅपकिन रिकमेंडेड केले पाहिजे. त्यांना याची माहिती आपण पोहोचविली पाहिजे की हे का महत्त्वाचे आहेत. हे एक वेळेस जर आपण वापरले लेडीजनं तर त्यांना लगेच रिझल्ट जाणवेल आणि त्यांना स्वतःला अनुभव आल्याच्या नंतर ते निश्चित रूपानं प्रत्येकाला माहिती देतील. आणि फक्त माहिती देतील नव्हे तर त्याच्या माध्यमातून एक मदत प्रत्येक महिलेला होणार आहे, कारण याचे जबरदस्त असे रिझल्ट आहेतच. मला असं म्हणायचं नाही की यूज करू नका, पण तुम्ही याचा एकदा अनुभव घेऊन बघा. याचा अनुभव घेतल्याच्या नंतर तुम्ही स्वतःहून कुठल्याही इतर पॅडचा आपण वापर करणार नाहीत. जबरदस्त असे रिझल्ट आहेत. जरी याच्यापेक्षा थोडीफार जास्त याची किंमत जरी असली तरी सुद्धा आपल्या सुरक्षेपेक्षा जास्त काहीच महत्त्वाचं नसतं. तर प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक माझ्या ताईला माझी एकच विनंती राहील की तुम्ही आयु केअर सॅनिटरी नॅपकिन वापरा. आयु केअर सोबत आपण जोडणं फार महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला जर हे आयु केअरचे नॅपकिन पाहिजे असतील, जर तुम्हाला घर बसून जर याला ऑर्डर करायचं असेल, याच्या संबंधित तुम्हाला आणखीन जर माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, मी या ठिकाणी खाली एक तुम्हाला नंबर देतो, त्या माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या हे घरी बसून ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला काही याच्या संबंधित डाऊट असतील, शंका असतील, काही गोष्टी समजल्या नसतील, आणखीन याची जर तुम्हाला माहिती हवी असेल, याच्या संबंधित आणखीन तुम्हाला काही गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही मला अवश्य संपर्क करा. आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला कुठला दुसरा आजार असेल, त्या आजारावर तुम्हाला जर एखादं आयुर्वेदिक औषध पाहिजेत असेल तर तुम्ही मला कमेंट या व्हिडिओमध्ये करू शकता. कमेंट केल्याच्या नंतर मी निश्चित रूपानं त्याचाही तुम्हाला उपाय पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चित रूपानं सांगेल. तर एवढंच या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊयात. थँक्यू.